पुण्यातील शुक्रवार पेठ परिसरात राहणाऱ्या शेख कुटुंबियांची 14वी पिढी शासकीय सेवेत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील सुफी संत हजरत चिमनशाह पीर कादरी यांच्यापासून ते शेख सोहेल शमशुद्दीन यांच्यापर्यंतचा हा प्रवास पुण्यातील मुस्लिम बांधवांसोबतच इतरांनाही प्रेरणादायी आहे. या प्रवासाची सलाम पुणेने केलेली ही विशेष स्टोरी. मी 2009मध्ये पुणे शहर पोलीस आयुक्तालय येथे पोलीस खात्यात हेडक्वार्टर येथे भरती झालो आणि सध्या मी आता 14 वर्ष झाली सेवेत आहे. माझ्या 14 पिढ्या पुण्यामध्ये वास्तव्यास आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्यापासून त्यांचे वकील काजी हैदर यांच्यापासून माझ्या पिढ्या चालू आहेत आणि माझ्या 5 पिढ्या पोलीस दलामध्ये कार्यरत होत्या आणि आजही कार्यरत आहेत. म्हणजे 14 पिढीपूर्वीचे जे वंशज होते, माझे आजोबा हाकिमुशरा बाद पाऊलिया शेख चिमनशाह पीर उर्फ मुल्ला शाह रहमतुल्लाह अलैह हे सुफी संत होते आणि सुफी संताचा जो पगडा आहे आमच्या संपूर्ण आतापर्यंत खानदानावरती, आमच्या कुटुंबावरती, आमच्या घराण्यावरती त्यांची छाप आहे. त्यांचे जे चिरंजीव होते काजी हैदर हे छत्रपती शिवाजी महाराजांचे वकील होते. ज्यावेळेस ते फारसीचे वगैरे गरज असायची तर उल्लेख आहे माझ्याकडे बराच की महाराजांच्या त्या फारसीचं जे काम आहे ते काजी हैदर बघत असत. 1-2 युद्धांमध्ये पण त्यांचं ते उल्लेख आहे. आणि काजी हैदर नंतर त्यांना जी काझियत दिली, म्हणजे त्यावेळेस जे काजी जे फतवे काढायचे किंवा न्याय निवाडा जो असायचा मुस्लिम शरीयत लॉप्रमाणे, त्यावेळेची मुस्लिम शरीयत जी होती त्याप्रमाणे जो पण न्याय करायचा तो ह्यांनी करायचा. तसंच हे काजी जे आहेत ह्यांनी नमाज पढायची, शुक्रवारची नमाज अदा करायची आणि लग्न वगैरे पण लावायचे आणि जे काही न्यायनिवाडे आहेत, तंटे वगैरे भांडणं आहेत त्या मुस्लिम धर्माप्रमाणे आणि जे काही लॉ असेल त्यावेळेचा त्याप्रमाणे ते न्याय द्यायचे. आपल्या 14 पिढ्यांच्या कामाचे, त्यांना मिळालेल्या इनामाचे व्यवस्थित डॉक्युमेंटेशन शेख कुटुंबियांनी केलं आहे. या संदर्भातील शेकडो फोटो आणि जवळपास 200 कागदपत्र त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. त्याच्यानंतर अशाच पिढ्या चालत 8-10 पिढ्यानंतर जे पोलीसमध्ये सर्वप्रथम आले काजी शेख निजाम, इथपर्यंत काझीच चालू होती. त्याच्यानंतर काझी आता नाही चालली. त्याच्यानंतर ते पोलिसमध्ये प्रवेश केल्यानंतर सर्व पिढ्या ज्या आहेत पुढच्या ह्या पोलिसामध्येच येत गेल्या. त्याच्यामध्ये माझे जे पंजोबा आहेत शेख करीम, हे DYSP होते. यांना खूप पोलिसाची आवड होती, त्याच्यामुळे त्यांची साथीची साथी मुली पोलीसमध्ये आले. माझे 7 आजोबा जे होते चुलत, त्यांची मुलं, माझे आजोबांची 9 मुलं आणि आता आम्ही सध्या 8 भाऊ पोलीस खात्यामध्ये कार्यरत आहोत. मेहनतीमध्येच आम्ही ह्या पोलीस खात्यामध्ये प्रवेश केलेला आहे. मी स्वतः 3 वेळा पोलीस भरती केलेली आहे आणि ह्या 5 पिढ्या पोलिसामध्ये देशसेवेमध्ये आहेत. तर ह्या गोष्टीचा मला खूप खूप अभिमान आहे. पोलीस दलातील सेवा बजावत असतानाच वर्षानुवर्ष चालत आलेलं सुफी परंपरेच्या शिकवणुकीचं कामही शेख कुटुंबीय करतात. धर्माचा योग्य अभ्यास आणि त्यातील संशोधन करून लोकांना मानवतेचा संदेश देण्याचं काम त्यांना महत्त्वाचं वाटतं. आमच्या कुटुंबातील प्रत्येक मुलाला किंवा मुलीला ह्या खाकी जी वर्दी आहे त्याचं एक आकर्षण म्हणा किंवा एक त्याच्याबद्दल प्रेम आहे. हे एक आध्यात्मिक मार्ग आणि देशसेवा ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्यावेळेस पण होते, स्वराज्याचे ज्यावेळेस ते संस्थापक चालली होती त्यावेळेस आमची ती देशसेवेमध्ये पूर्वज होते. पोलीस खात्यामध्ये आल्यावरही हे सर्व देशसेवेत पण आहेत आणि त्याच्यातनं सुफी विचार, सुफी तत्त्वज्ञान ह्याचा पगडा खूप आमच्या मनावरती त्याचा पण पगडा आहे. तर त्या गादीच्या म्हणजे पूर्वापारपासून जी चालत आली त्या गादीतनं हेच मानवतेचाच मार्ग संदेश सर्वांना देतो. माझे स्वतः मनापासून माझी इच्छा आहे की सर्व आपल्या भारतातील हिंदू आणि मुसलमान यांनी एकोप्याने राहावे आणि आपला देश खूप पुढे जगामध्ये सर्वात प्रथम क्रमांकाला असावा. हिंदू मुस्लिम ऐक्य आणि देशभक्तीच्या चर्चा देशभरात सुरू असताना पुण्याच्या शेख कुटुंबियांच्या प्रामाणिक सेवेकडे लक्ष द्यायलाच हवं. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात ही दखल सलाम पुणेने घेतली. या निमित्ताने शेख कुटुंबियांना सलाम आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.